सूचना देखील आपण पालन करा आणि इथनं सामन्याला होईल सुरुवात। दोन दिग्गज संघ मलंगड परिसरातील एकाच कॅलिब्रेचे दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत आणि ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकर आणि मिन्नात पावशे सातत्याने आपल्या गावासाठी हे दोन खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला। एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला जगदीश दुधकर जो विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने सलामीला येत असतो। लेट्स प्ले पहिला बॉल, अकरू डप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय। पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाची छाप मिन्नात पावशेने सोडली आहे। पहिलाच बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। ऐतिहासिक श्री मलंगडाची ही क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये भव्य दिव्य असं क्रीडांगण। जय बोला मात्रेपाडा। यस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मांगरू विपक्ष दहीसर। यामुळे सॉकर लाईनचा बॉल खोदून काढलाय, व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय। क्षेत्ररक्षक डीपमधनं वेगाने चेंडूवरती एक धाव इकवडली गेली आहे। एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचेल 5च्या अंकावरती। ओव्हर नंबर 1 सुरू आहे। रवी यांना पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवर प्ले पहिला हाताळतायत मैदानाच्या आतमध्ये। मिन्नात पावशेने पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात केली आणि आता सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली। जगदीश दुधकर रन मशीन टीम काकडवा 40+ची। अडबॉल आलाय, जगदीश दुधकरला फार वेळ शांत ठेवू शकत नाहीये आपण। यावेळेचा फटका अक्रॉस द लाईन खेळतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं। क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं आले ते वेगानं आणि 2 धावा इकवडल्या गेल्यात बघा। मिन्नात पावशे यांचं रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे, कारण ज्या प्रकारचं त्यांची बॉडी आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये राहिला आपल्या संघासाठी। इथनं 2 धावा इकवडल्या गेल्या, 2च्या मदतीनं संघ आता जाऊन पोहोचेल 7 त्या अंकावरती। 4 बॉल 7 धावा धावफलकावरती लागल्यात। यावेळेस बॅटची टॉप आहे, झेलची संधी आहे, इथनं चुकी होणार नाहीये। महत्वाची विकेट होती आणि महत्वाची विकेट देखील आता इथनं मिळाली आहे। जगदीश दुधकरला इथनं परतावं लागेल। पहिला धक्का टीम काकडवार 40+ संघाला। नवीन बॅटर आता तिसऱ्या क्रमांकावरती, आता अमर आलेत बॅटिंगसाठी। जगदीश दुधकरची विकेट महत्वाची होती, ती विकेट देखील इथनं आता रवी यांना मिळाली आहे। पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम। अकरू टप्प्याचा बॉल त्यावरती पुल केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक। फिल्डर येत आहे, चुकी होणार नाहीये। आणि कनेक्ट टिपलाय झेल आणि गोल्डन डकचे शिकारी होत आहेत। अमर यांना परतावं लागेल आणि आणखीन एक धक्का काकडवार 40+ संघाला, विकेटचं पतन। थँक्यू सो मच। षटक क्रमांक 1 देखील इथनं आता कंप्लीट झालाय।
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम काकडवाल 40+ संघ. नवीन बॉलर आता बॉलिंग ट्रॅक वरती सचिन येत आहेत चिंचवली एंडकडनं. नवीन बॅट्समन संदीप, चौथ्या क्रमांकावरती संदीप येत आहेत बॅटिंगसाठी. मिन्नात पावशे अनुभव अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जरी पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगलने स्ट्राइक रोटेट. पहिला बॉल रिवर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल इथनं डॉट फेकलाय सचिन, म्हणजे सुरुवात सचिन देखील चांगली केली आहे. यावेळेस साखूर टप्प्याचा बॉल, इथनं दिशा पाहिली जाईल. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरली जोडला जाईल. 8 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 गडी गमावल्यात. फुलरलेनचा बॉल, त्याला पुल केलाय, मिस टायमिंग शॉट आहे आणि मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक झाले कंप्लीट. कॉलिंग चुकीचं आणि येस रनआउटच्या स्वरूपात इथनं आता संदीपला परतावा लागेल. गरज होती का या धावेची असे मिन्ना सांगतायत, पण तो कॉलिंग चुकीचं झालं आणि धोक्याची घंटा आणि विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आता कमलेश पावशे 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. बघा पहिल्या बॉलवरती मिन्नात पावशेने चौकार ठोकला होता, असं वाटलं की धावा जास्तीत जास्त बनतील, परंतु त्यानंतरचं बॉलिंग अटॅक अप्रतिम कामगिरी. यावेळेस यॉर्कर लाईन क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या लाईनचा इथनं वापर केला जातोय. डॉट बॉलची सांगता. चौकाराच्या नंतर डॉट बॉलचं इक्वेशन जास्त आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केला. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट, क्षेत्ररक्षक तैनात. फुटबॉल स्टाईलनं चेंडूची अडवणूक केली गेली आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीनं आता धावफलक पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये 10 वरती 3 जरी गडी जरी गमावलेत, परंतु इथनं टार्गेट किती सेट करेल टीम काकडवाल 40+ संघ हा प्रश्न आहे, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम भाल 40+ संघाचा. यावेळेस साखराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर बॅटमपॅटच्या मधून निघून जातो. यष्टीरक्षक हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर मधला हा तिसरा डॉट बॉल आहे. यावेळेस क्वऱ्यादा विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथनं अपील देखील केली गेली आहे. ओव्हर नंबर 2चा देखील इथनं खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये इथे गाठली आहे टीम काकडवाल संघानं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बघा टाइम देखील इथनं अलर्ट आहे टीम भाल 40+ संघ, आपण जास्त वेळ घेऊ नका. येस 2 षटकांसाठी तुम्ही 9 मिनिटाचा अवधी घेतलाय. बघा येणाऱ्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिसरं षटक फेकावं लागेल. एखाद मिनिट जास्त खर्च करून चालणार नाहीये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टीम दैसरचे कॅप्टन आणि मांगरुलचे कॅप्टन या आपण व्यासपीठावरती. जशी मॅच इनिंग संपेल आपण लगेच टॉस करू. बघा आपल्याला देखील हा शेवटचाच कॉल आहे असं समजून या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान देखील व्हा. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती गणेश म्हात्रे आलेत. म्हात्रेपाडा एंड कडनं येत्या 15 मिनिटांमध्ये
गणेश म्हात्रे ओव्हर नंबर 2-3 मध्ये आलेत. म्हात्रेपाडा एंड कडनं पहिला बॉल सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे सरकेल 11 अंकावरती. बघा इथनं अद्याप टीम काकडवाड संघाला संघर्ष करावा लागेल, कारण धावा इथनं बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही किती धावा बनवाल? आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक स्कोर या टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक स्कोर शिरड 40+ संघाने गाठलाय, परंतु इथनं किती धावा बनतील? मिन्नासाठी हा बॉल हलक्याच्या ड्राईव्ह करतायत. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती थोडेसे फंबल आणि 2 धावा एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीने संघ पुढे सरकेल. येस मांगरूळचे कॅप्टन या आपण. येस मांगरूळचे कॅप्टन देखील आता इथे आलेत. लगेच दैसर आणि मांगरूळचा आपण टॉस देखील करणार आहोत. 3 षटकांची मॅच आहे. प्रवीण 11 मांगरूळ. मिन्नात पावशेसाठी हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, परंतु शेवटच्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवतील का हा देखील प्रश्न आहे, परंतु चेंडू थांबणार नाहीये. कुंदन पाटील ज्या या संघाचे पुरस्कृत, त्यांच्या माध्यमातून प्रवीण 11 मांगरूळ 40+ संघ जो आता दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर रंगणार आहे. 3 षटकांची मॅच आहे. 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी असणार आहे. बघा सर्व संघांसाठी ही सूचना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. जास्त वेळ घेऊ नका. टीम भाल 40+ संघ आम्ही देखील तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मिन्नासाठी हा बॉल बॅटमपॅटच्या मधून चेंडू वेष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचं इक्वेशन जास्त पाहायला मिळत आहे. येस रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केलाय. त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा तडाखा मिन्नात पावशेच्या बॅटमधनं. सिक्सर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील मिन्नात पावशेने रिव्हर्सचा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु बॅटमपॅटचा संपर्क नव्हता. परंतु आता इथनं बॅटमपॅटचा संपर्क चांगला झालाय आणि धावा देखील तेवढाच मिळाल्यात. 6 धावा. मिन्नासाठी हा बॉल स्क्वेअर लेग दिशेनं चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पुनर्ष धावतायत. चेंडूला अडवतील का? यस अडवलाय देखील आणि दुसरी झाली कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफकावल करती 20 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी काकडवाल 40+ संघ. सॉरी 23 धावा धावफलकावरती.
1 मिनिट अंपायर. एकोणतीस धावा धावफलकावरती. चौथा गडी देखील रनआउटच्या स्वरूपात इथनं गमावला. मिन्नात पावशे थोडेसे संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. कमलेश पावशे आता इथनं मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बॅट्समन देखील रामदास नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. थोडंसं टेक्निकल रूम मध्ये इश्यू आहे. दोन्ही संघांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि हर्ष शेलार देखील ऑपरेटिंग देखील करतायत, स्कोरिंग देखील करतायत. एक वेगळीच भूमिका त्यांच्या माध्यमातून. आता 29 धावा धावफलकावरती. 29. रिवर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल देखील दिला इथनं. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथनं मिन्नात पावशे यांना परतावं लागेल. धक्का क्रमांक 5 इथनं लागतोय काकडवाल 40+ संघाला. मास्टर यावेळेसचा बॉल अकरा लाईनने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथनं आणखीन एक डॉट बॉल येतो आणि ओव्हर नंबर 4चा खेळ देखील इथनं संपन्न होतो. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. आणि आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत बाल 40+ संघाला 31 धावा.
चला बॅटर देखील पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बॉल 40+ संघ 31चं टार्गेट सेट केलाय टीम गावदेवी क्रिकेट क्लब काकडवाल 40+ संघानं. आणि आता 24 मध्ये 31 धावा इथं बनवायच्या टीम बाल 40+ संघाला. कशा प्रकारची धावगती असेल, कशा प्रकारची प्रत्येकी षटकामध्ये किती धावा बनतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिनियर रवी आणि ज्युनियर रवी देखील आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. रवी मात्रे सिनियर, त्यानंतर रवी मात्रे ज्युनियर देखील आहेत. 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सिनियर ज्युनियर असं आपण पाहताय. सिनियर ज्युनियर म्हटलं तर टीम उंबारली, प्रेम भोईर, सिनियर प्रेम ज्युनियर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता या मॅच मध्ये देखील दोन रवी मात्रे सिनियर, रवी मात्रे ज्युनियर. सिनियर रवी मात्रे आता ऑन स्ट्राइक वरती आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला ज्युनियर रवी मात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जगदीश दूधकर. जगदीश दूधकर देखील एक अपेक्षा असतील. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स चांगला आला नाहीये, पण बॉलिंग कशा प्रकारे करतील. गेम ऑन, लेट्स प्ले. हाफ ट्रॅकर आहे, त्यावरती पुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. जगदीश दूधकरच्या पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत केलं. 4 धावा धावफलकावरती 31 लक्ष. अकुटापाचा बॉल आहे, हलक्याशा ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे संकेल 5च्या अंकावरती. बॅटिंग साठी करण्यासाठी सलामीची जोडी ज्युनियर रवी आणि सिनियर रवी. आता ज्युनियर रवी ऑन स्ट्राइक आहेत. सिनियर रवीच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती 5च्या अंकावरती 31 धावेचं लक्ष सेट केलंय काकडवाल 40+ संघाना. हाफ ट्रॅकर, दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटताना पाहतो आपण जगदीश दूधकरला. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती जमा केला जाईल. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल 6 या अंकावरती. 6 धावा धावफलकावरती मात्रेपणा एंड कडनं. यावेळेस बॅटम पॅटचा प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती ब्रश होतो आणि डॉट बॉलची संकेता. इस्टँडच्या मागे देखील आपण मिन्नात पावशी यांना पाहताय. यावेळेसचा बॉल आणखीन एक चांगला चेंडू. टू पडल्यानंतर स्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. जगदीश दूधकरच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि हा सेकंड डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस ब्लॉक मध्ये फेकलाय, परंतु चेंडूला एक्झिक्यूट केला. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. सिनियर रवी यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश दूधकरचं वरचं हे आक्रमण. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार, सिक्सर.
पहिल्या षटकाचा विचार जर केला, जगदीश धुतकर वरचे प्रतिहल्ले 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. बघा 31 त्याचं लक्ष होता आणि 31 धावा डिफेन्स करायच्या होत्या. या क्रीडांगणाची एक वेगळीच खासियत आहे की या क्रीडांगणावरती धावा डिफेन्स होत असतात, परंतु बॅटिंग देखील चांगल्या प्रकारची होती मैदानाच्या आतमध्ये. भाल 40+ संघाची नेक्स्ट मॅच देखील आता आपल्याला बिग फाईट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पांगरूड 40+ त्यांच्या अगेन्स्ट दहिसर 40+ अशी लढत देखील आता पाहायला मिळणार. बॅटल मोठा असेल आणि नवीन आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये दशरथ पावसे ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वरती जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आहे, परंतु सिनियर रवी इथनं नाकार देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव एकवटली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 17 अंकावरती. आता इक्वेशन देखील बदललेलं पाहायला मिळेल आपल्याला. दशरथ पावसे चिंचलेंकडनं वन्स अगेन. या वेळेसचा बॉल हलक्याशा ड्राईव्ह करताय स्क्वेअर लेगच्या दिशेनं जगदीश धुतकर. वेगाने चेंडूवरती एक झाले कंप्लीट, सेकंडचा कॉल इथनं दिलाय, पण तरुणे इनात पावशे थोडेसे बॉलला कॅरी करू शकत नाहीयेत आणि इथनं 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल पुनश्च एकदा. एकोणावीस अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीम भाल 40+ संघ अद्याप 12 धावेची गरज आहे विजयासाठी. 31 धावेचं टार्गेट सेट केलं होतं. दशरथ पावशे यावेळेस दशरथ पावशेचा बॉलला पाठवलाय. बिग लॉंग वे, दॅट इज माइट इट सिक्सर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 25 धावा. अक्रोटापाचा बॉल त्याला खोदून काढतायत. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. अद्याप 5 धावेची गरज आहे विजयासाठी. 14 बॉल आणि 5 धावा. चला दोन्ही संघ लगेच इन ऍक्शन मध्ये या. स्टेप लावून खेळताय. समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू. आणखीन एक तडाका, चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 13 मध्ये 1 ची गरज आहे. 13 बॉल 1 धाव विजयासाठी बनवायची आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. विनेन स्ट्रोक, एका धाव जमावली जाते आणि इथनं सामना देखील जिंकलाय. भाल 40+ संघानं आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. टीम गावदेवी काकडबाल 40+ संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला सहभाग देखील नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. येस, या सामन्याचे सामनावीर सिनियर रवी मात्र, ज्याने पूर्वार्धामध्ये बॉलिंग करत असताना 1 ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्यांनी गमावले. आणि बॅटिंग करत असताना आता 5 मध्ये 11 धावा बनवल्या. ते सिनियर रवी मात्रे ठरत आहेत या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला दहिसर संघ उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच. बघा 3 ओव्हरची मॅच आहे आणि 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटाचा अवधी असणार आहे. हे देखील आपण लक्षात घ्या. हार्ड लक काकडवाला 40+ टीम आणि इन्नाथ पावशे, जगदीश धुतकर असतील. हार्ड लक. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या सिनियर रवी मात्रे आपण या सामन्यात ठरताय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.
नक्कीच सिनियर रवी म्हात्रे यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, ज्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये आणि त्यांना देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. विनोद पाटील सरांच्या माध्यमातून आपण देऊया सिनियर रवी म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच, ज्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. तब्बल 2 ओव्हरमध्ये हा सामना फिनिश देखील केला, आमचा वेळ देखील वाचवलाय टीम भाल पोटी प्लस संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन. तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण